पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न मी अतिशय कमी वेळात रोज तुम्हाला देत असतो। असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आज आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत आलेले चालू घडामोडीवरील प्रश्न। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचे भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर त्याचं उत्तर आहे मोनिका विश्वकर्मा आहे। प्रश्न 2, भारताचे 91वे ग्रँड मास्टर कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे राहुल VSA। प्रश्न 3, 7वा इंडिया मॅन्युफॅक्चरिंग शो IMS 2025 कुठे होत आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू येथे। प्रश्न 4 पाहूया, भारतातील पहिले इलेक्ट्रिक रॉकेट वायुपुत्र कोणी प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे स्पेस किड्स इंडिया यांनी। प्रश्न 5, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच कोणत्या देशाला भेट दिली? तर त्याचं उत्तर आहे अंगोला देशाला। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे नोट डाऊन करत चला। प्रश्न 6, उत्तराखंडचा 25वा स्थापना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 9 नोव्हेंबरला। प्रश्न 7 पाहूया, कोणती भारतीय बँक एकूण उलाढाल 100 ट्रिलियन ओलांडणारी पहिली बँक बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI। प्रश्न 8, कोणत्या देशाने मिनिटमॅन 3 इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाने। प्रश्न 9, कोणत्या देशाने 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली? तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्क देशाने। प्रश्न 10 पाहूया, राष्ट्रीय सक्षम शरीर संघात समाविष्ट होणारा पहिला भारतीय पॅरा तिरंदाज कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे शीतल देवी। प्रश्न 11, ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रविंदर सिंगने पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूल ऑलिम्पिक नसलेल्या स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक। प्रश्न 12 पाहूया, कोणत्या भारतीय राज्याने सर्व क्षेत्रांमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारे पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य। प्रश्न 13, कोणत्या देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले तिसरे विमानवाहू जहाज फुजियान लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाने। प्रश्न 14 पाहूया, नुकतेच निधन झालेले जेम्स D वॉटसन यांना कोणत्या वर्षी वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे 1962 ला। प्रश्न 15, सतीश धवन अवकाश संशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे श्रीहरिकोटा इथे। प्रश्न 16, कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे स्वीडन देश। प्रश्न 17 पाहूया, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर त्याचं उत्तर आहे आंबोली इथे। प्रश्न 18, UNEP उत्सर्जन अंतर अहवाल 2025 नुसार 2023-24 दरम्यान जगभरात कोणत्या देशाने हरितगृह वायू GHG उत्सर्जनात सर्वाधिक वाढ केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने। प्रश्न 19, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन खरेदी करण्यासाठी कोणासोबत $1 अब्ज करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे GE एरोस्पेस सोबत। प्रश्न 20 पाहूया, जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 नोव्हेंबरला। प्रश्न 21, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने बहुपत्नीत्वावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यातील। प्रश्न 22, वंगाला महोत्सव 2025 कुठे झाला? तर त्याचं उत्तर आहे मेघालय राज्यामध्ये। प्रश्न 23 पाहूया, भारत श्रीलंका संयुक्त लष्करी सराव मित्रशक्ती कोणत्या आवृत्तीचे आयोजन केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे 11वी आवृत्ती। प्रश्न 24, पश्चिम बंगालमधील कालीघाट स्कायवॉकचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे ममता बॅनर्जी यांनी। प्रश्न 25, भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोणत्या राज्यात असलेल्या नैनी सैनी विमानतळाच्या अधिग्रहणासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्यातील। प्रश्न 26 पाहूया, ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद जिंकणारा पहिला भारतीय वैयक्तिक पिस्तूल नेमबाज कोण बनला? तर त्याचं उत्तर आहे अनिश भानवाला आहे। प्रश्न 27, कोणत्या देशाने भारताच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान DRLM मॉडेलचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया देशाने।
प्रश्न 28, क्रिकेटपटू रिचा घोष कोणत्या राज्य पोलिसांच्या DSP बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगालच्या. प्रश्न 29 पाहूया. दुसरे WHO पारंपरिक औषध जागतिक शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 30, तेलंगणा इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मानसी सिंग यांनी. प्रश्न 31, नुकतेच निधन झालेले कवी अँड्रे यांनी कोणत्या राज्याचे राज्यगीत लिहिले? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याचे. प्रश्न 32 पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक सहकार्याबाबत द्विपक्षीय करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब. प्रश्न 33, कोणत्या दलाच्या ट्रॅकर डॉग बबिताला सरदार वल्लभभाई पटेल RRU राष्ट्रीय केनाईन शौर्य पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे सीमा सुरक्षा बलाच्या. प्रश्न 34, भारताने 2025 कॉग्निवेरा आंतरराष्ट्रीय पोलो अजिंक्यपद स्पर्धेत कोणाचा पराभव केला? तर त्याचं उत्तर आहे अर्जेंटिनाचा. प्रश्न 35 पाहूया. टाइम आउट सिटी लाईफ इंडेक्स 2025 नुसार 2025 साठी अलीकडील टाइम्स नुसार आशियातील सर्वात आनंदी शहर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न 36, कोणत्या शब्दाला 2025 साठी कॉलिंग्स डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे वाइब कोडिंग या शब्दाला. प्रश्न 37, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरून इंडिया दानधर्म यादी 2025 नुसार वर्षातील सर्वात उदार महिला दानधर्मी कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे रोहिणी निळकेनी हे. प्रश्न 38 पाहूया. राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 9 नोव्हेंबर. प्रश्न 39, बिमस्टेक इंडिया मेरीटाईम रिसर्च नेटवर्क बिमरनची पहिली द्वैवार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे कोची इथे. प्रश्न 40, पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीचा 107वा वर्धापन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबरला. प्रश्न 41 पाहूया. भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग चॅम्पियन कोण बनली? तर त्याचं उत्तर आहे अर्शी गुप्ता. प्रश्न 42, जागतिक रेडिओग्राफी दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 8 नोव्हेंबरला. प्रश्न 43, डेव्हिड झेले यांना कोणत्या कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे फ्लेश या कादंबरीसाठी. प्रश्न 44 पाहूया. महिलांसाठी एम सर्कल नावाचा एक अनोखा बँकिंग कार्यक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे एयू स्मॉल फायनान्स बँकेने. प्रश्न 45, सर्वोत्कृष्ट राज्याच्या श्रेणीत 6वा राष्ट्रीय जल पुरस्कार कोणत्या राज्याला देण्यात येईल? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला. प्रश्न 46, संयुक्त राष्ट्रांच्या पर्यटन प्रमुखपदी कोण पहिली महिला बनली? तर त्याचं उत्तर आहे शेखा नाझेर अल ओवेसिया. प्रश्न 47 पाहूया. भारताने कोणत्या देशासोबत परस्पर पाणबुडी शोध आणि बचाव सहाय्यासाठी सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशासोबत. प्रश्न 48, सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर श्रेणीमध्ये अर्बन मोबिलिटी इंडिया 2025 पुरस्कार कोणी जिंकला? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई राज्याने. प्रश्न 49, कोणत्या राज्याला सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्य केंद्रशासित प्रदेश श्रेणीमध्ये पहिला जल संचयन जनभागीदारी JSJB पुरस्कार देण्यात येणार आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याला. प्रश्न 50 पाहूया. 2026 पर्यंत कचरा कुंड्या साफ करण्यासाठी DRAP आणि UIWIN हे प्रकल्प कोणी सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मनोहरलाल खट्टर यांनी. प्रश्न 51, 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव विम्बॅक्स कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे हनोई येथे. प्रश्न 52, राष्ट्रीय आदिवासी चित्रकला प्रदर्शन आदी चित्रचे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 53 पाहूया. 2025 मध्ये शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 10 नोव्हेंबरला. प्रश्न 54, केरो ISSF चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सम्राट राणाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 55, भारताने कोणत्या देशात स्थित आपल्या एकमेव पूर्णपणे विकसित परदेशातील हवाई तळ रिकामा केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ताजिकिस्तान. प्रश्न 56 पाहूया. कोणता जिल्हा देशातील पहिला बालविवाह मुक्त बनलेला जिल्हा आहे? तर त्याचं उत्तर आहे बालोद जिल्हा.
प्रश्न 57. भारतातील सर्वात मोठ्या भूऔष्णिक ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्पाची घोषणा कोणत्या राज्यात करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 58. केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाला कधी मंजुरी दिली? तर त्याचं उत्तर आहे 28 ऑक्टोबर 2025 ला. प्रश्न 59 पाहूया. विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिकवण्यासाठी सायबर जागो उपक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे पंजाब पोलिसांनी. प्रश्न 60. सार्वजनिक सेवा प्रसारण दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 12 नोव्हेंबरला. प्रश्न 61. हिंदी भाषेसाठी 2025 चा बाल साहित्य पुरस्कार कोणाला दिला? तर त्याचं उत्तर आहे सुशील शुक्ला यांना. प्रश्न 62 पाहूया. G7 परराष्ट्र मैत्र्यांची बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा इथे. प्रश्न 63. 2025 मध्ये जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 12 नोव्हेंबरला. प्रश्न 64. 2027 मध्ये कोणता देश COP32 हवामान शिखर परिषदेचे आयोजन करेल? तर त्याचं उत्तर आहे इथिओपिया देश. प्रश्न 65 पाहूया. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण देरेकर यांची. प्रश्न 66. जगातील पहिलं स्काय स्टेडियम कोणत्या देशात बांधले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया देशात. प्रश्न 67. दरवर्षी युद्धविराम दिवस कधी साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबरला. प्रश्न 68 पाहूया. कोणत्या भारतीय दलाने त्यांचे पहिले महिला निर्मित दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन चे अनावरण केले? तर त्याचं उत्तर आहे सीमा सुरक्षा दलाने. प्रश्न 69. मानव आणि प्राण्यांमध्ये शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सिम्बिजन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 70. भारतातील पहिल्या मेगावॅट तास स्केल व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी VRFB प्रणालीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे मनोहरलाल खट्टर यांनी. प्रश्न 71 पाहूया. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक CRI 2025 च्या वार्षिक निर्देशांकात भारताने कोणते स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे 15वे स्थान. प्रश्न 72. कोणते राज्य सुधारित भारत नेट योजना राज्यभर लागू करणारे पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे पंजाब राज्य. प्रश्न 73. ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस्क कन्स्ट्रक्ट डी ऑटोमोबाईल OICA चे नेतृत्व करणारे पहिले भारतीय कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे शैलेश चंद्रा हे. प्रश्न 74 पाहूया. नुकतेच 8वे नामदाफा फुलपाखरू महोत्सव कुठे आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशामध्ये. प्रश्न 75. 10 गिगावॅट क्षमतेचे भारतातील सर्वात मोठे सोलार वेफर्स आणि इनगॉट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थापन करण्याची घोषणा कोणी केली आहे? तर त्याचं उत्तर आहे टाटा पॉवरने. प्रश्न 76 पाहूया. सर दोराबजी टाटा ट्रस्ट SDTT चे विश्वस्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे भास्कर भट व नेव्हिल टाटा यांची. प्रश्न 77. चर्चेत आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनचे मूळ निवासस्थान कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे चिली येथे. प्रश्न 78 पाहूया. भारताने भूटानी मठ आणि अतिथीगृह बांधण्यासाठी कुठे जमीन उपलब्ध करून दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे वाराणसी येथे. प्रश्न 79. शहरी सहकारी बँकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी कोणते मोबाईल ऍप्लिकेशन सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे सहकार डिजी कर्ज, सहकार डिजी पे हे 2 ॲप. प्रश्न 80 पाहूया. कोणत्या देशाने वॉक टू मार्स उपक्रम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे संयुक्त अरब अमिरातने. प्रश्न 81. कोणाला जीवन विज्ञानातील इन्फोसिस पुरस्कार 2025 प्रदान केला? तर त्याचं उत्तर आहे अंजना बद्रीनारायण यांना. प्रश्न 82. भारतीय सैन्याने मारू ज्वाला सराव कोठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यामध्ये. प्रश्न 83 पाहूया. राष्ट्रीय जनजातीय चित्रपट महोत्सव आणि कार्निवल कुठे सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे इन्फाळ इथे. प्रश्न 84. भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणी विकसित केला? तर त्याचं उत्तर आहे IIT बॉम्बेने. प्रश्न 85. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल MOP 37 च्या पक्षांची 37वी बैठक कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे नैरोबी येथे. प्रश्न 86 पाहूया. ऑक्टोबर 2025 साठी ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ कोणाला निवडण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे लॉरा वोल्डवॉर्ट यांना.
प्रश्न 87, भारताच्या मदतीने बांधलेल्या हनीमादू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या देशाने केले? तर त्याचं उत्तर आहे मालदीव देशाने. प्रश्न 88, स्कूल वेब ॲप कोणी लॉन्च केले? तर त्याचं उत्तर आहे दिल्लीने. प्रश्न 89 पाहूया. राष्ट्रीय शिक्षण दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 11 नोव्हेंबरला. प्रश्न 90, भारत सरकारने कोणत्या राज्यातील तुंगबुक आणि पुमटोंग पुलित लेपच्या वाद्यांना भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग प्रदान केले आहेत? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यातील. प्रश्न 91, 24व्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद 2025 मध्ये भारतीय कंपाऊंड महिला संघाने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न 92 पाहूया. कोणत्या देशाला 2025 ते 2029 या कालावधीसाठी युनेस्को मानव संसाधन विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशाला. प्रश्न 93, 44वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा कुठे सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 94, सुरक्षा सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे पराग जैन यांना. प्रश्न 95 पाहूया. राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याला. प्रश्न 96, गुजरातमध्ये सागर सैनिक स्कूल आणि ऑर्गॅनिक प्लांटचे उद्घाटन कोणी केले आहे? तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. प्रश्न 97, हवाई दल प्रमुखांनी निम्या एअरबेसचे उद्घाटन कुठे केले आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 98 पाहूया. भारत आणि कोणत्या देशाने रेल्वे व्यापाराला चालना देण्यासाठी करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाने. प्रश्न 99, बटाली क्रिकेट लीग 2025 चे आयोजन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 100, कामिनी कौशल यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोण होत्या? तर त्याचं उत्तर आहे अभिनेत्री. प्रश्न 101 पाहूया. पहिले मानव रेटेड L110 विकास इंजिन इस्रोला कोणी सुपूर्द केले आहे? तर त्याचं उत्तर आहे गोदरेज एरोस्पेसने. प्रश्न 102, नेपाळच्या पहिल्या महिला अटर्नी जनरल कोण बनल्या आहेत? तर त्याचं उत्तर आहे सबिता भंडारी. प्रश्न 103, भारतातील पहिले नदी टर्मिनल कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गुवाहाटी इथे. प्रश्न 104, 2026 चा FIH हॉकी विश्वचषक कोण आयोजित करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम आणि नेदरलँड. प्रश्न 105, अमेरिकेच्या एलिट अंतराळवीर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोणाची निवड झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे कुंचला कैवल्य रेड्डी यांची. प्रश्न 6 पाहूया. इस्रोने गगनयान क्रू मॉड्यूलच्या मुख्य पॅराशूटची चाचणी कुठे केली आहे? तर त्याचं उत्तर आहे झाशी इथे. प्रश्न 107, कोणत्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वृद्धाश्रम स्थापन केले जातील? तर त्याचं उत्तर आहे नागालँड राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.